आता पुढे बघूयात न्यूज टॉप 9। सुरुवातीला सेनेला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळणार का या संदर्भातला टॉप 9 अपडेट्स। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। पवारांसोबतची बैठक आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दौऱ्याला महत्त्व। अमित शहांसह एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील होण्याची दाट शक्यता। केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच। आज सर्व खासदार शहांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीच्या दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऍक्शन मोडवरती। शिंदेंनी मंत्र्यांची बैठक बोलावली। सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचा आदेश। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दौऱ्याला विशेष महत्त्व। ठाकरे सेनेचे फुटीर खासदार आज अमित शहा यांची भेट घेणार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही भेट होण्याची शक्यता। भेटीमध्ये मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची देखील माहिती। ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र। शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं बातम्या आणि त्या माध्यमातून समजल्याचा पत्रातून दावा। शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मुद्दाही मांडला। नंदनवन या ठिकाणची शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची बैठक संपली। शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांच्या मतदारसंघात विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या सर्व मंत्र्यांना कडक सूचना। मंत्र्यांच्या कामाला स्वतः उपमुख्यमंत्री मॉनिटर करणार। मंत्र्यांचा रिपोर्ट कार्डही तयार होणार असल्याची माहिती। ऑपरेशन थांबणार नाही, बीएमसी नगरसेवकांचा उल्लेख करत सामंतांचे हे विधान। तर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या शिंदेंच्या नेतृत्वावरती विश्वास असं सामंतांचं वक्तव्य। नाशिकमधील 15 नगरसेवकांना बुधवारी मातोश्रीवर बोलावणं। तर ऑपरेशन टायगर चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे घेणार बैठक। 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात। या चर्चेनंतर ठाकरे अलर्ट। सध्या राष्ट्रवादीमध्ये देखील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताय। या घडामोडींसंदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली। जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल, ही सूत्रांची माहिती। शरद पवार अंतिम निर्णय या संदर्भात घेतील। बाह्यशक्तींकडून अडचणी निर्माण केल्या जातात। या बाह्यशक्ती मोदी अमित शहा आहेत। संजय राऊतांची टीका। पक्षात काय अडचणी असतील तर पवार दूर करतील, राऊतांची ही प्रतिक्रिया। जातीय आणि धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंत पाटील जाणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। ते कोणत्या एका गटात सामील होऊन वेगळा विचार करतील असं वाटत नाही, राऊतांची ही प्रतिक्रिया समोर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थ खात्याबाबत दावा कायम। पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची घेणार भेट। महायुतीमध्ये अर्थ खातं राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं ते पुन्हा मिळावं अशी विनंती करणार असल्याची सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि आमदार सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। दुसरीकडे विदर्भातून राष्ट्रवादीचे आमदार राजू डोंगरे यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागण्याचा अंदाज। राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता अशी सूत्रांची माहिती। बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर झळकले। बॅनरवरती धनंजय मुंडेंचा भावी कॅबिनेट मंत्री असाही उल्लेख। सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। नोटीशीबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वांकडून शोधही घेतला जाणार। सुनेत्रा पवार यांची निवड नियमांप्रमाणे झाली आहे। कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीला उत्तर देणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे हे विधान। पुणे महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी सहभागी होणार। राष्ट्रवादीला उपमहापौरपद देण्याचा संजय काकडे यांची ही मागणी। राज्यात सत्तेत असताना आता पुणे पालिकेमध्ये सत्तेत असणं गरजेचं, काकडेंचं वक्तव्य। संजय काकडे यांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडलेलं आहे। सुनील टिंगरे यांची ही प्रतिक्रिया। पुढे टॉप 9 राजकीय अपडेट्स। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत। फडणवीसांचा टोला। राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात 8 तारखेला ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण। हिंदुत्वाचा किती आव आणला तरी आता त्यांच्याकडे हिंदुत्व उरलेलं नाही। बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच त्यांचं हिंदुत्व सुटलं। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। फोडाफोडीशिवाय शिंदेंना दुसरं काम काय, राऊतांचा हा सवाल। नागपूरमध्ये 18 जुलैला रामरक्षा पठण या संदर्भात खासदार संजय राऊतांचा फोन आला होता। रामनगरमधील राम मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे यांची माहिती। रामरक्षा पठणला विरोध नाही, मात्र परिसरात राजकीय घोषणाबाजी, भाषण करता येणार नाही अशी सूचना केल्याची देखील माहिती। मी राजीनामा देणार नाही, ट्रस्ट सोबत उभं राहण्याची हीच खरी वेळ। श्रीराम मंदिर ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष असलेले स्वामी गोविंद देवगिरी यांच्याकडून ही भूमिका स्पष्ट। ठाकरेंकडून रामरक्षा पठण नंतर आता नागपूरमध्ये भाजप महायज्ञ करणार। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राम मंदिर परिसरामध्ये 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ केला जाणार।
हा प्रत्युत्तर देण्याचा विषय आहे का? हे लोक लुटीचं समर्थन करतात का? भाजपच्या महायज्ञावरून संजय राऊतांचा सवाल. सरसंघचालक मोहन भागवतांनी याचं बौद्धिक घ्यावं असाही निशाणा साधला. लाडकी बहीण या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरती तत्कालीन कॅबिनेटवरती कारवाई व्हावी. राज्य बेकायदेशीर मार्गाने विकत घेतल्याचा हा प्रकार आहे. संजय राऊतांचा हल्लाबोल. गरज पडली तर कोर्टात जाण्याचा इशारा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून यासाठी बोगस अर्ज भरले गेले. भाजपच्या नवनाथ बन यांचा हा आरोप. विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मंत्रालयातल्या भेटीमध्ये पत्राद्वारे निवेदन. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले जाणार. माजी खासदार विनायक राऊत यांचं हे विधान. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची देखील मिळाली माहिती. दक्षिण मुंबईमधील काळा घोडा परिसरातील आर्ट अव्हेन्यूचे सौंदर्यीकरण. सुशोभीकरणाच्या कामाचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण.